का वहिनी? भाऊजी तुम्ही हा, इकडं कसं काय? तुम्हाला पाहिलं आणि इकडे वळालो. हा का? हा. तुमचं माझ्यावरच लक्ष राहतं का? नाही तसं नाही, पण मग आता झाली योगायोगाने भेट. असं हा, काय तुम्ही काय नाराज दिसताय? नाराज नाही तर काय, सारखं किटकिट किटकिट चालतं हो घरात. कोणाची? तुमच्या भाऊची लय किटकिट वैताग आलाय पार. अरे अरे अरे, असं वाटतं ना, असं लांब कुठतरी जाऊन राहू मस्त. चला ना वहिनी, मग आपण जाऊ ना. कुठं? लांब जायचं ना. लांब कुठं पण? तुम्ही बोलले ना असं वाटतं कुठेतरी लांब जायचं. मग तुम्ही कुठे घेऊन जाल? तुम्ही म्हणाल तिकडे घेऊन जाईल. मी नाही हो, तुम्ही नाही करू शकणार ती हाऊस पूर्ण माझी. म्हणजे जे मला पाहिजे ते तुम्ही नाही देऊ शकत. वहिनी काय बोलता तुम्ही? तुम्ही फक्त मला आजमावून पहा. कस काय आजमावणार तुम्हाला? फक्त लांब घेऊन जायचंय ना. मग लांब लांब घेऊन जायचंय तर मग माझी काहीतरी हाऊसमौज झाली पाहिजे ना. वहिनीला मग किसा पैशांनी भरलेला आहे ना. आता खिसा पैशांनी भरलेला आहे. खिसा तर माझा पण भरलेला आहे, पण मला जी हाऊसमौज पाहिजे तीच होत नाहीये. आता कोणती तुम्हाला हाऊस पाहिजे? आता तुम्हाला कसं सांगू भाऊजी, नाही कळायचं तुम्हाला. हो अहो, काहीतरी उलगडून सांगा, काहीच कळून नाही राहिलं. हो भाऊजी, तुम्हाला नाही कळत हो. तुम्हाला नाही, तुम्ही सगळे तुमच्याकडे पैसा पाणी घरदार सगळं आहे, हा, पण जे मला पाहिजे तेच नाहीये. अहो डोकं फुटून जाईल आता, लवकर सांगा. मला अशी मस्त बाहेर जाऊन अशी मस्त असं निवांत जागा, अशी शांती पाहिजे, एकदम मस्त शांती. आईला शांती पाहिजे काय? हा, अहो दिलीच, मग मी देतो ना. चला तुमच्याकडे आहे शांती? मग त्याला मी तुम्हाला लांब जाऊन शांती देतो. चला. तुमच्याकडे शांती आहे? हो. मग तुमच्या घरात कटकटी कशा काय होत्या? हा, ते पण आहे बा. मग सांगा आता, आता मी तुमच्या भरोश्यावर कस काय जाऊ येऊ शांती? तुम्ही दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाल मला, आणि तुमच्याकडे ते नाहीच आहे. अच्छा, तुम्हाला शांती पाहिजे, मनाची शांती हा, पाहिजे. मनाची शांती अशी इथून हा. असं ते फिलिंग झालं पाहिजे नाही का? ते फीलच होत नाही ना मग. तुम्हाला एक आयडिया सांगतो बा. हा बोला. तुम्ही काय करा, एखाद्या बाबाकडे जा. बाबा? हा, बाबा कशाला? मग तोच तुम्हाला मनशांती देऊ शकतो. बाबा कसं काय मला शांती देऊ शकतो? अहो त्यांच्याकडेच असते शांती, दुसऱ्याकडे नसते. आता माझ्याकडे नाहीये, बरोबर. हा. आता तुम्ही दुसरीकडे बी गेलं, डॉक्टरकडे गेलं, त्यांच्याकडे बी नाहीये. हम्म. मग शेवट कोणाकडे? बाबाकडे. बाबाकडेच आहे ना. मग तुमच्याकडे आहे का असं बाबा? बाबा आहे ना माझ्याकडे. कुठे? चला ना, मी तुम्हाला दाखवतो. नक्की का? हो. पण नक्की भेटेल ना मला शांती? अहो, शांती अहो. नाही शांती भेटली तर तुमच्या घरात अजून कटकट लावला. नाही नाही नाही, तसं हा, नका करू. चला. तुम्हाला भेट घालून देतो. हा आणि तुम्हाला अनुभव घ्या तुम्ही. हा. अनुभव आला का मला सांगा. बरं चालेल. हा? मग तुम्हाला बी शांती पाहिजे का? नाही, मला नको. नको ना? मला नको. बरं, मी लय वैतागलेली आहो. मी आता जवळजवळ ना वर्ष दीड वर्ष झाली एवढी वैतागलेली ना, असं लांब निघून जा यावंच नाही लवकर घरी. नाही, तो बाबा बरोबर तुम्हाला लांब घेऊन जाईल. हा का? तो डोंगरातच राहतो, हा. असं वरती डोंगरावर घेऊन जाईल तुम्हाला. हा का? हो. पण मग तिथं मोबाईल चालतो का? नाही, मोबाईल बिबाईल काहीच नाही नाही का? तिथं. बरं चला मग. तिथं बाबा आणि तुम्ही फक्त. बरं चला मग. चला मग. हा, एकटाच बसलाय का? हा का? बापा बापा. बसा. बसू का? हा, बाबा जवळ बसा. चप्पल विप्पल काढू का? काढा. थांबा थांबा थांबा. त्यांना आता उठवायचं कस काय? आखेत खोलो स्वामी, जवानी देखो स्वामी. जवानी देखो स्वामी. कोण आहे? बालिके? बाई आहे बाई. बाई आहे? हा, बघून घ्या. कशासाठी आली माझ्याकडे? समस्या, बाईला समस्या आली आहे. समस्या आली? हा. थांब. बूंद बूंद को तरसी हूँ मैं, प्यास प्यास को तरसी हूँ मैं, जवानी देखो स्वामी. स्वामी. बाईला शांती नाहीये. बाई खूप तकतक करती. अरे बाप.
स्वामी बरोबर ओळखलं, हां हां महाराजांनी बरोबर ओळखलं. बरोबर आहे आपले बाईच्या चरण. चेहऱ्यावरूनच दिसतं. बाबांचे चरण धरा. कुठे आहे तुमचे दोन्ही चरण? नाही त्याला हात नका लावू. नाही का? मी अच्छा, हात नाही लावू देत कोणाला. असं. अहो बाई आहे, लावू द्या. नाही 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 मी लावू का मग? नाही स्त्रीचा स्पर्श मला चालत नाही. औ. पुरुषाचा त्याचा तर बिलकुल नाही. बर बर, नाही स्पर्श नाही करत आम्ही. हा एक काम करा, हा, त्या समस्या तुमची का बाईची? बाईची. बाईची आहे तर बाईची मी निवडतो, तुम्ही जा. मी जाऊ? हां अहो राहू द्या ना. आता समस्या कसं काय निवारण करून ते कसं काय सांगतील मला त्यांची समस्या? हो, हो. मला जावं लागेल. हा? बर वहिनी. हा सोडून नका जाऊ बरं का? हा, तुम्ही तुमची समस्या सोडवूनच या. हा मी सोडूनच येईल पण तुम्ही जाऊ नका. बाईला तुम्हाला माझ्याजवळ सोडून जावं लागेल. सोडून जातो, सोडून जातो. हा, सोडून जा, मग मी चेक करील आणि सांगेन बाईला काय समस्या हो आहे तर. भाऊजी ते काय म्हणताय, चेक करेल आणि मग सोडेल, मला सोडून जाता का येतो तुम्ही? अहो मग बाबाचं कामच तसं आहे. म्हणजे असं कसं काम आहे? अहो मी पहिले तुम्हाला बघेल, काय तुमची समस्या बघेल, असंच चेक करीन कसं आहे काय आहे काय नाही, कुठून सुरुवात होती. काय चेक कराल? अहो समस्या समस्या अच्छा, चेक करते. समस्या check- काय माणूस आहे. समस्या कशाची? तुम्ही बाबाकडे कशाला आले? मला जे पाहिजे ते तुमच्याकडे नाहीच आहे. पहिले मला पावते दे त्यांना काय पाहिजे, मग मी देतो ना त्यांना बरोबर. माझ्याकडे सगळं काही आहे, आहे. मग आहे माझ्याकडे. अहो वहिनी, माझ्याकडे नाहीये पण त्यांच्याकडे आहे. बाबा कशाला म्हणता? तुम्ही कशासाठी आले बाबाकडे? मला तुमच्याकडे पण नाही दिसत आणि त्यांच्याकडे पण नाही दिसत आहे. आता मी दाखवतो ना. हा, मी आहे म्हणून दाखवत नाही ते. अच्छा असं आहे हा, का? त्यांच्या समोर दाखवतायत मला. बरं बरं, बाबा. बरं तुम्ही हा जा. तुमचं दारू काय? नका नाही. धरू. त्यांना चालत नाही. येतो वहिनी मग. बरं तर बाहेर थांबा बरं का? हा, हा बाहेर थांबा. चला. बोल बाई, तुझी काय समस्या आहे? मला शांती पाहिजे, अशी मस्त एकदम निवांत. मी ना घरात लय कटकटींनी अशी परेशान झाली आहे. मुंगी चावली काय? नाही थांबा. मुंगी मुंगी. नाही नाही ओम. बोल बालिके, तुझी काय समस्या आहे? मला अशी शांती पाहिजे, एकदम निवांत. घरात कटकट नको, भांडण नको, झगडा नको, काहीच नको. लांब कुठेतरी जाऊन असं शांती पाहिजे मला. त्याच्यासाठी तुला 1 महिना इथं थांबावं लागेल. 1 महिना का बरं? मग शांतीसाठी. पण शांतीसाठी 1 महिना का बरं? तुम्ही मला 1 दिवसात का नाही देऊ शकत? ती एवढ्या लवकर नाही मिळत. असं का बरं? त्याचा अनुभव घ्यावा लागतो. तुमचा अनुभव मला हां, का बरं? घेऊन पाय, पण का बरं? त्याच्यात शांती आहे. मला अशी शांती नाही पाहिजे, मला ती शांती पाहिजे. ती शांतीसाठी तुला अनुभव तर घ्यावाच लागेल माझा. पण तुम्ही अनुभव देणार कसे? मी सांगेल त्या पद्धतीने कर तू. काय काय करावं लागेल सांगा मला. माझे हात दाबावे लागतील, पाय दाबावे लागतील. अजून हात पाय दाबायचे, याच्यात काय मला शांती भेटणार आहे? त्याचे मी नवऱ्याच्या घरी रोज दाबते, मला त्याच गोष्टीचा वैताग आलेला आहे. अरे नवऱ्याच्या दाबण्यात फरक असतो, बाबाच्या दाबण्यात फरक असतो. बाबाला काय सोनं लटकलं का? नवऱ्याला काय लाकडं लटकलंय का? ओ बाई, जास्त बोलू नका. अहो मग तुम्ही आज तुमचे हातपाय दाबायला लावता, उद्या दुसरं काय दाबायला लावाल. मला ते नाही दाबायचे. माझा नवरा कुठून काढन मला? मी इकडे 1 महिना राहिले तर, आणि तुम्ही मला 1 महिना सांगताय. मला एकच दिवसाची शांती पाहिजे. मग एका दिवसासाठी थांबा. नाही थांबता येणार मला. आपण रात्रभर तरी थांबा. अजिबात नाही. दुसऱ्या बाबाकडे जाईन. जा मग. तुमच्याकडे कशाची शांती भेटणार आहे? तुम्हाला शांत करावं लागणार आहे असं वाटतंय मला. तुम्हाला शांती जास्त गरज आहे माझ्यापेक्षा. मला असं वाटतं मी एखादी तिकडनं घेऊन आली तुम्हाला शांती भेटली असती हातपाय दाबायला. तुमचं काय काय दाबून दिलं असतं मग तिने. एखादी घेऊनच येते. जायला म्हटलं मला इथं कडे एखादी शांती भेटेल चांगली, आणि हा बाबा म्हणतो मला तिथं शांत व्हायचं. हाच माझ्यापेक्षा जास्त तापेल दिसतो. याला कशाची शांती भेटणार आहे? हा भाऊजी कुठे गेले काय माहिती? हो भाऊजी, अहो कुठे गेले? या बाया नमस्कार. दिलं मला, माझा टाइमपास केला. हे भाऊजी कुठे गेले? माझी चप्पल कुठे गेली? थांबा ना. अहो तुम्हालाच बाबा लागेल, बाबी आणावं लागेल, आपलं बाई आणावं लागेल. चालले मी. ओ बाई शांत होऊन जा ना. अरे अरे अरे, काय बाई आहेस?
शांत व्हायला आली आणि गरम होऊन निघून गेली. आता काय होईल माझ्या आयुष्याचं. कुठून तरी भेटली होती तीही चालली गेली. बायांमध्ये आपल्याला शांतीत भेटणार नाही. आपणच आपलं शांत होऊन जावं. भो